आज जागतिक महिला दिन आहे। संपूर्ण जगभरात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मानही केला जातो। आज जागतिक महिला दिन आहे। या निमित्तानं गुगलनं खास डूडल तयार केलंय। यात वेगवेगळ्या भाषेत महिला शब्द लिहून शुभेच्छा देण्यात आल्यात। महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। डेक्कन क्वीन रेल्वेनं महिला दिनाचं औचित्य साधत मध्य रेल्वेनं या ठिकाणी अनोखा उपक्रम राबवलेला आहे। महिला कर्मचाऱ्यांनी डेक्कन क्वीन पुण्यावरून मुंबईला नेली आहे आणि यात सगळी जबाबदारी ही महिलांकडे सोपवण्यात आली आहे। रेल्वे सध्या केवळ 5 महिला गार्ड कार्यरत आहेत, तर डेक्कन क्वीन मध्ये असणाऱ्या पुरुष पोलिसांच्या जागी ही रेल्वे पोलीस फोर्सच्या महिला काम पाहत आहेत। गेली 7 वर्ष आम्ही रेल्वेमध्ये सर्व्हिस करत आहोत आणि ह्या पदावरती आम्ही गेले 2 वर्ष काम करत आहोत आणि आज महिला दिनासाठी सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा। आणि आज महिला दिनाच्या दिवशी आम्हाला हे कार्य करायला मिळतं, ह्यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे। गेली 2 वर्ष झालं मी ह्या पदावरती असिस्टंट लोको पायलटच्या पदावरती काम करत आहे। तर आजच्या दिवशी जागतिक महिला दिवसाच्या दिवशी ही गाडी आम्हाला वर्क करण्यासाठी मिळत आहे, त्याच्यासाठी खूप मला आनंद होत आहे। आणि आजच्या माझ्या सगळ्या लेडीज महिला मैत्रिणी आहेत त्यांना महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। मैंने अभी यहाँ पे डेक्कन क्वीन का इंजन को कपल किया, ड्राइवर गार्ड को फ्रेशन ऑर्डर दिया है। जागतिक महिला दिनानिमित्त नाशिकमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी महिलांची ही बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे पैठणी, नऊवारी, जीन्स, टी शर्ट अशा पेहरावात तरुणींपासून अनेक ज्येष्ठ महिलांनी या बाईक रॅलीत सहभाग घेतला। ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये दिव्यांग महिलांसाठी खास फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं। महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात देशभरातून महिला सहभागी झाल्या। या महिलांनी गाणी, नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। महिलांमध्ये सायबर क्राईम विषयी जनजागृती करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत कल्याणमधील वादवा हॉल इथं सायबर सुरक्षा विषयावर वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं होतं। आज महिला दिनानिमित्तानं फ्लिपकार्टचा वुमन्स डे सेल सुरू झालाय। या सेलमध्ये अनेक वस्तूंवर सवलत मिळत आहेत आणि या सेल अंतर्गत महिलांना खास सवलतीत शॉपिंग करता येणार आहे। वाशीमध्ये महिला दिनानिमित्त दौडचं आयोजन करण्यात आलंय। महिला डॉक्टरांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दौडमध्ये जिल्ह्यातील सगळ्याच महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला। स्थानिक विठ्ठलवाडी इथून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली। जागतिक महिला दिनानिमित्त कराडमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रामविलास किसनलाल लाहोटी कन्या शाळेतील 5वी ते 9वीतील 1180 विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत नारी शक्तीचा अनोख्या पद्धतीनं जागर केला आणि या विद्यार्थिनींनी क्रीडांगणावर रांगेत उभं राहून नारी शक्ती अशी अक्षरं रेखाटली। शाळेच्या इमारतीमधून विद्यार्थिनींचा हा अनोखा कलाविष्कार चित्रित करण्यात आला असून हा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून व्हायरल होतोय। ऐन परीक्षेत वडिलांचं निधन झालं तरी मनोधैर्य खचू न देता एका मुलीनं 10वीचा पेपर दिला। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट इथल्या हा हृदयद्रावक प्रसंग आहे। प्रणालीचा पेपर आटोपल्यानंतर तिच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। एसटी महामंडळात बस चालक पदावर कार्यरत असलेल्या प्रणालीच्या वडिलांना कर्करोगानं ग्रासलं होतं। पप्पांनी पण म्हटलं होतं की काय बनवलं तर अभ्यास केली पप्पाच्या म्हणजे पप्पाच्या समोर काय बनली पाहिजे म्हणून पप्पाच्या नावामध्ये रोशन करायला पाहिजे म्हणून